नमस्कार तुम्हा सर्वांना. तर मी ऋतुजा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉग चॅनलवर म्हणजे माझ्या या चॅनलवर सर्वांचे मी स्वागत करते. तर आता सकाळचा टाईम होता. मी सर्व माझं बाहेरचं अंगण जे आहे ते सर्व झाडून घेतलं होतं आणि म्हटलं आता चला म्हटलं पायपाणी सर्व धुवून काढावं. तर हे बघा माझ्या मुलांच्या इथे ना खेळणे वगैरे ते असेच ठेवतात. मी जर का ते पुन्हा उचलून ठेवले तर ते पुन्हा वापस आणतात. म्हणून मी ते तिथेच राहू दिले आणि म्हटलं सर्व पुसून घ्यावं म्हणून. पुसून म्हणजे तेच पाईप चालू केला आणि म्हटलं सर्व धुवून काढावं म्हणून. आणि ती काळी मांजर तुम्ही बघितलीच असेल, ती अशी येते जाते आमच्याकडे. आणि आता मी इथे ना कणिक घेतलं आहे मळायसाठी, कारण यांना ना जावं लागते म्हणून. आणि माझ्या मोठ्या मुलाला पण शाळेत जावं लागते, मग त्याला पण टिफिन द्यावं लागतं सोबत. म्हणून म्हटलं इथे पहिले आहे ना कणिक घ्या म्हटलं मळून. आणि हे बघा माझा लहान छोटा मुलगा आहे ना, त्याचे कसे इकडे नखरे चालू आहे. आणि ही मांजर आहे ना, ती पण आमच्या घरी येतच असते बरं. तिला दूध वगैरे द्यावं तरी ती जातच नाही, इथंच थांबते. मग तिला आहे ना असं ना हकलून द्यावं लागते. आणि याच्या पप्पाने ना काल येताना सोबत आहे ना पेस्ट्री आणली होती, केक. याला खूप आवडतो केक. आणि मी गेली होती या मांजरीला हकलायसाठी आणि यांच्या हातात होता मोबाईल. तर हे ना शूट करत होते व्हिडिओ. मग मी परत आली आता किचनमध्ये. आणि मला ना आज आलूचे पराठे बनवायचे होते. त्यासाठी मी कुकरमध्ये ना आलू लावले होते. तर तेच त्याला ना थोडं थंड व्हावं म्हटलं लवकर, याच्यासाठी मी खोलला कुकर. आणि बघा किती छान असे आलू शिजलेले आहे. आणि याला आता असंच बाजूला ठेवून देते थंड होण्यासाठी. आणि आता याच्यानंतर मी दूध घेते फ्रीजमधून. की आता म्हटलं चला मस्त असा चहा बनवून पियावं म्हटलं. आम्हाला नसं सकाळी सकाळी ना चहा म्हणजे 7 आणि 8 वाजताचा चहा ना लागतच नाही आम्हाला. कमीत कमी 10, 10:30, 9, 9:30 वाजता असा आवडतो चहा. हे बघा माझा मोठा मुलगा आहे ना, त्याचे मित्र आले होते त्याला बोलवायसाठी खेळायला. तो तर काही गेला नाही आणि त्याला शाळा पण होती. तर मी म्हटलं इकडे दूध काढलं होतं फ्रीजमधून. तर म्हटलं चला म्हटलं आता त्याच्यावरची साय पण काढून घ्या. आता तुम्ही बोलसाल की साय एवढी कशी काय भरली. म्हणजे हा साय काढलेला जो आहे 2 वेळा माझ्या छोट्या मुलाने ना याच्यातली साय सांडली होती, म्हणून तो आहे ना पूर्ण अशी लागलेली आहे त्याला साय. तर आता मी म्हटलं इथे चला म्हटलं असा मस्तपैकी असा चहा आपण बनवायला ठेवून देऊ. सर्वात पहिले मी असं दूध घेतलं. कप आणि कसं मी मोजून अंदाजाने दूध घेत असते. मी थोडंसं जास्त टाकते, म्हणजे कसं छोटा मुलगा एखाद्या वेळेस मागतो चहा. तर साखर पण टाईमवर साखर पण नव्हती डब्यामध्ये, म्हणून मोठ्या डब्यातली साखर घेतली आणि छोट्या डब्यामधली टाकली. आणि आता साखर काढून घेतल्याच्यानंतर मी डब्बा परत त्याच्या जागेवर नेऊन ठेवला. आणि याचं केक खाणं असं चालूच होतं. याचं कसं असते, खाणं कमी आणि सांडणं जास्त असते, म्हणून याच्यावर थोडं लक्ष ठेवावं लागते. आणि आता पत्ती काढली आणि चहा ठेवलेला त्यामध्ये पत्ती टाकली मी. असं कसं सकाळचं म्हणजे 9, 9:30 वाजताचं वातावरण असतं आणि त्यामध्ये असं गरम गरम अद्रक आणि इलायची टाकून चहा असा खूप छान वाटतो पियासाठी. त्यानंतर मी अद्रक पण घेतली किसून. आणि आता इथे चहा बनत आलेला आहे. 2-3 वेळा त्याला चांगली अशी उकळी आली की मग लगेच गॅस बंद करून टाकायचा. आणि आमच्या दोघांचा चहा इथे मी गाळून घेतला. आणि हे आलू मी एका ताटामध्ये ना
काढून घेतलेली आहे. तुम्हाला थोडासा खोकला जर का यामध्ये ऐकू आला असेल ना, तर थोडा माझा आहे ना गळा थोडासा खराब झालेला आहे, त्यामुळे ना असा व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येत असेल बरं. आणि आता याचं इकडे ना काही ना काही भलतं चालू असतं. आणि आता हे मी याचे ना छिलटे काढून घेतले आणि याला ना जे पावभाजी आपण बनवत नाही का, त्याने चांगलं असं मॅश करून घेतलं आलूला. आणि आता मी घेतले इथे 2 कांदे घेतलेले आहे. हे मला बोलत होती इकडे बघ इकडे बघ, म्हणून मी अशी हसत होती बरं. आणि आता हे बघा कढीपत्ता घेतलेला आहे मी. आलूच्या पराठ्यामध्ये ना कढीपत्ता टाकायचा, मस्त छान असा फ्लेवर येतो. आणि कांदे असे मस्तपैकी बारीक कापून घेतले. कांदे ना असे खूप हे होते, म्हणून माझ्या खूप डोळ्यामधून ना पाणी येत होतं. आणि ह्या बघा, हे आमचे ना आम्ही झाड लावलेलं आहे आमच्या बगीच्यामध्ये, म्हणजे माझं गार्डन आहे छोटंसं, त्यामधल्या 2 मिरच्या आहे गार्डनमधल्या झाडाला आलेल्या, म्हणून आम्ही तुम्हाला असं स्पेशल दाखवल्या हातामध्ये घेऊन. आणि आता मस्त अशा हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची. यात ना थोडी जास्त हिरवी मिरची टाकायची, म्हणजे कसं लाल चटणी मग टाकायचं कामच नाही. मग तशी मस्त अशी पिवळी पिवळी चटणी तयार होते याची पराठ्यांची. आणि आता मी कढई ठेवली. कढईमध्ये लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा हे टाकून मस्त असं शिजू देत आहे. आणि आता मी मस्तपैकी यामध्ये मसाला टाकला आहे. लाल मिरची, हळदी, थोडा एव्हरेस्ट मसाला आणि हे थोडासा काळा मसाला, आणि तो चांगला होऊ दिला. आणि नंतर यामध्ये आलू टाकून चांगलं असं 5-10 मिनटं मस्त असं शिजून घेतलं. आणि आता इथे माझी आलूची चटणी तयार आहे पराठ्याची. तर त्यामध्ये मी असा मस्त हिरवा संबार किंवा कोथिंबीर बोलतात ना, अशी मस्तपैकी वरतून टाकून घेतली. आणि याला चांगलं असं एकजीवपणे हलवून घेतलेलं आहे. आणि आता इथे हा जो कचरा झालेला आहे ना कांद्याचा वगैरे, तो सर्व मी दोन्ही हाताने मिळून उचलून घेते. आणि हा आहे माझं पहिलं स्टार्टिंगचं कणिक मी मळलेलं. आता तवा, तेल, पोलपाट, बेलणं हे सर्व मी घेते. आणि हा आता मी इथे पहिला पराठा बनवलेला आहे. थोडं नाही याचं ना ब्राईटनेसचं वगैरे काहीतरी होऊ लागलं होतं मोबाईलचं. आता मस्तपैकी असं तेल टाकून खरपूस असा भाजून घ्यायचा. दोन्ही एक साईड वरतून तेल लावलं. आता मस्त पलटून त्याला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं चांगलं. आणि हा बघा इकडे, हा आता मस्तपैकी असा माझा पराठा तयार झालेला आहे. आणि याच्यासोबत ना दही, पराठे म्हटलं की मला दही, आमच्या यांना पण दही, मुलांना पण दही, म्हणजे खूप आवडतं पराठ्यासोबत दही. आणि हा आता माझा दुसरा पराठा मी इथे माझ्या मुलाच्या टिफिनचा पराठा तयार करत होती. आणि त्याच्यानंतर माझं सर्व काम पराठे वगैरे बनून झालं. त्याच्यानंतर मी म्हटलं चला आता सर्व झाडझूड वगैरे करून घ्यावं घराची. तर मग मी काय अर्धा माझा हॉल झाडणं झाला होता, बाकीचं हॉल वगैरे झाडायचं राहिलं होतं. मग मी काय म्हटलं, एका हातात कॅमेरा घेतला आणि एका हाताने मस्तपैकी हॉल झाडत होते. त्याचा मी थोडासाच व्हिडिओ काढला होता. आणि मग आता पोछा लावणं पण माझं चालू होतं झाडझूड झाल्याच्यानंतर. त्यानंतर मग मी असा पोछा लावून घेतला सर्व घराला. हा माझा याचा टेबल आहे ना, डायनिंग टेबल, त्याच्या खाली पण मस्तपैकी असं पुसून घेतलं. आणि पंखे पण सर्व चालू होते ना, त्यामुळे असा माझा ड्रेस उडत होता हवेमध्ये. मस्त पाण्यामध्ये पोछा भिजून सर्व घर वगैरे रूम सर्व या पुसून घेतल्या मी.
आता किचन माझं पुसणं चालू होतं. मस्तपैकी असं पाण्यामध्ये थोडासा निरमा आणि मी फिनाईल टाकत असते आणि त्याने ना सर्व घर मी पुसून घेत असते. तर छान असा सुगंधित वास येत असतो त्यामध्ये. तर आता त्यानंतर मग मी आता हे माझं हॉल पण घेतला आहे पुसायसाठी. हॉलमधला पण फॅन मी चालू करून दिला आहे, पटकन कसं वाळावं म्हणून. आणि माझी 2 मुलं ना एवढा माझ्या घरामध्ये एवढा धिंगाणा करत असतात ना, म्हणजे काहीच अशी वस्तू एक पण अशी जागेवर नसते माझी. सर्व वस्तू संध्याकाळपर्यंत इकडच्या तिकडं झालेल्या असतात. आणि सोफ्यावरच्या उशा वगैरे ते पण सर्व असं खाली पाडून टाकतात ते खेळता खेळता. किती वेळा पण तुम्ही ते उचललं ना तरी ते जागेवर तुम्हाला दिसणारच नाही कधीच. सर्व पसारा इकडं तिकडं झालेला असतं माझा. आणि आता हॉल आणि किचन सर्व पुसून झालेलं आहे. मग त्यानंतर म्हटलं चला आता बेडरूम वगैरे पुसून घेऊ. आणि हे आहे ना माझ्या बेसिनच्या समोरचं पुसत आहे मी. आणि इकडे आहे ना जिना आहे, म्हणजे आमच्या पायऱ्या वर जायच्या. तिकडचा दरवाजा कसा उघडा म्हणजे खोलला ना की पटकन लवकर हवा येते आणि पटकन सुकून जाते. मग नाही तर मग कसं ना मुलांचे पाय वगैरे ना तिथे ना पूर्ण उमटतात. ते मला आवडत नाही बिलकुल. मग ही पडदा जे दिसत आहे ना ती माझी बेडरूम आहे. आणि ही म्हणजे मुलांची बेडरूम आहे तिकडची. आता ही जी आहे ना मुलांची तिकडची बेडरूम आहे, तिकडे पण म्हटलं असं चांगला पोछा लावून घ्यावं मस्तपैकी. आणि आता या रूममध्ये पोछा लावून घेतला मी. नंतर आता मी गेले माझ्या रूममध्ये. हा इथे ना माझा छोटा मुलगा जो आहे ना हितेश, तो झोपलेला होता असा. मग मी हळूच असा कॅमेरा ठेवला त्याच्या बाजूला आणि मी ही रूम पण अशी मस्तपैकी पुसून घेतली. आणि ती रूम माझी पुसून झाल्याच्या नंतर मी वर गेली. माझ्या वर पायऱ्या वगैरे पुसायच्या होत्या मला. आता वरच्या पायऱ्या वगैरे मी पुसून घेतल्या. आणि आता खाली उतरताना ज्या पायऱ्या आहेत त्या पण म्हटलं चांगलं अशा पुसून घ्या. आणि हे जे आहे ना आमचा इकडचा गेट हा लावलेलाच असतो. हा म्हणजे असा बाहेर जायचा रस्ता आहे. तर आता सर्व पुसपास वगैरे झाली. आता म्हटलं चला पूजा हा धुवून घ्यावं. बघा किती घाण पाणी निघलेलं आहे पूजामधून. आणि आता मी वापस आली किचनमध्ये वापस येऊन आता मग मी म्हटलं किचन आवरून घ्यावं, भांडे वगैरे सर्व घासून घ्यावं. असे भांडे वगैरे मी गोळा करून ठेवून दिले इथं. त्याच्यावर पाणी टाकलं. हे ग्लास वगैरे डायनिंग टेबलवर सर्व ठेवून दिले. आणि हा त्याचा केक होता माझ्या मुलाचा राहिलेला. तो म्हटलं केक पण खाऊन घेऊ म्हटलं थोडासा, कारण मला त्याने काही खायला दिला नव्हता. त्याचा राहिलेला होता. मी म्हटलं खाऊन घेऊ मस्तपैकी. आणि तेवढ्यातच मला माझ्या लहान मुलाचा आवाज आला रडायचा. तो उठला होता झोपेमधून. लगेच मी त्याच्याकडे गेली आणि त्याला वापस झोपू घातलं. आणि मग वापस आली मी. आणि म्हणजे संध्याकाळचे 5 वाजले होते तेव्हा तोही झोपेमधून उठला होता. आणि त्याचे पप्पा आणि माझा मोठा मुलगा
ते आले होते. मोठा मुलगा शाळेतून आला होता आणि हे आमच्या दुकानावरून आले होते. आणि मग मी घेतली चाबी. त्यांची गाडी त्यांना ठेवावं लागते म्हणून गेट खोलायसाठी. आणि हे बघा माझे गार्डन आहे छोटंसं, त्याला कशी फुलं आलेली आहे मस्तपैकी. आणि आता म्हटलं 5:30 झालेले आहे. म्हटलं चला सर्व कपडे काढून घ्यावा बाहेरचे वाळलेले. सर्व कपडे मी असे छान काढून घेतले. इकडे माझी साडी पण मी टाकली होती वाळायसाठी आणि तिकडे पण माझे कपडे होते टाकलेले. तर ते म्हटलं ते पण कपडे असे काढून घ्यावं. म्हटलं संध्याकाळ होत आलेली आहे. सर्व कपडे काढून झाले माझे. आता हे माझं आंब्याचं झाड आहे बरं छोटंसं. खूप असा आळस आलेला होता मला. आणि आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहे. तर म्हटलं चला दिवाबत्ती बाहेरची अंदरची दिवाबत्ती केली होती मी. आता म्हटलं चला बाहेर तुळशीला वगैरे दिवा लावून यावं. आणि इथे मी बसून गेले खाली. मस्तपैकी तुळशीला दिवा अगरबत्ती लावली. अशी संध्याकाळ मस्तपैकी संध्याकाळ अशी झालेली आहे. असं मी दिवा ठेवायचं घर आणलेलं आहे. कारण कसं ना हवेनं ना दिवा राहतच नाही कधी कधी. म्हटलं यामध्ये असा दिवा ठेवून द्यायचा म्हणजे हवा असते तरी ना तो राहतो, असा विझत नाही दिवा. आता म्हटलं हा एक दरवाजामध्ये पण दिवा लावत असते मी रोज संध्याकाळी. तर म्हटलं आता संध्याकाळचा दिवा पण दरवाजातला दिवा पण लावून घ्या म्हटलं. हा माझा छोटा मुलगा माझ्या बाजूनेच बसला. असं देवाची पूजा वगैरे दिवा वगैरे काही लावायचं असला की तो माझ्या बाजूनेच बसून जातो. त्याला खूप आवडते. तर झोपेतूनच उठला होता आत्ता थोडा वेळ पहिले. तर आता माझी संध्याकाळची दिवाबत्ती पण झालेली आहे इथे. आणि आता म्हटलं चला वापस आपल्या किचनकडे. आणि इथे मी मस्तपैकी चहा बनवला होता. त्यांना दिला मी चहा, त्यांनी पिला. आता मी बिस्किट घेतलं, पार्लेची बिस्किट आणि चहा. म्हणजे चहा बनवला, त्याच्यानंतर मी दिवाबत्ती केली आणि मग नंतर मी आता चहा पित आहे. हे बघा आता इथे मस्तपैकी असं प्रसन्न वातावरण वाटतं संध्याकाळच्या वेळेसचं. दिवाबत्ती वगैरे झाली की आणि त्यामध्ये अगरबत्तीचा सुगंध असा मस्तपैकी दरवळतो. आणि हा इकडे आता बघा तुम्ही, ही म्हणजे असं संध्याकाळ झालेली आहे. तर बघा असं आमच्याकडे असं मस्त वातावरण दिसते संध्याकाळचं वातावरण पण आणि सर्व घरे वगैरे. तर तुम्हा सर्वांना हा माझा व्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा.